सफल कशा होते त्याचं उत्तर एकच आहे, त्याला देवाचा परिचय झाला पाहिजे. म्हणून शास्त्र आवर्जून सांगते, आत्मा वा अरे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. शास्त्राचं वचन आहे. आमच्या संतांनी सांगितलं, देव पाहावया करी उसाया. या जन्माची सार्थकता कशात आहे खरं सांगू का तुम्हाला? देवाच्या दर्शनातच आहे. विठ्ठलचे एका माध्यमात देत नाही, वेगळ्या माध्यमात देतात. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यात होते, कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या कार्यातून होतो, कधी कधी व्यक्तीचा परिचय खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्या स्वरूपातून होतो, आणि कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं असाही होतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या स्वभावातून होतो. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तसंच देवाचाही परिचय तसाच आहे. कधी कधी व्यक्तीचा परिचय बोलण्यात होतो. व्यक्ती बोलला का कळतो का नाही? आपण ज्या अर्थी काम बिघडलं ना तोच बोलला असला पाहिजे बरं का. कधी कधी बोलण्यात माणूस कळते ना. हो, आपण एखादा म्हणतो मी सहज बोलला, रे तरी पेटलं ना, आपल्या बोलण्याचा परिणाम. कधी कधी व्यक्ती बोलण्यात कळतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली. त्यांना 3 भगवे कशाय वस्त्रवाले साधू दिसले. कोण असतील बरे? जिज्ञासा निर्माण झाली. यांची जात कोणती असेल? साधूची जात विचारत बसू नये. जातीनं पुछे साधू की पुछली जे ज्ञान. यांची जात कोणती असेल? जिज्ञासा निर्माण झाली. बरं, डायरेक्ट कसं विचारायचं? महाराज तुमची जात काय? भगवे होते बिचारे. तिने कशाय वस्त्र धारण केलेले साधू. आणि असं करू हे बोलले म्हणजे आपल्याला त्यांच्या शब्दातून ते 3 विशेषण देवाच्या बोलण्याला दिले. मधुरया गिरा वल्गु वाक्यया आणि बुध मनोज्ञया. देवाचं बोलणं. ज्ञानोबाला विचारलं देव कसा बोलतो? ज्ञानोबा त्या देवाच्या बोलण्याचा परिचय देतात. तैसे वरी वरी पाहता उदासे आत तरी आती सुरसे. ती वाक्य ऋषिकेशे बोलावा धरले. वरवर तर कठीण वाटतात, पण आत अतिशय सरस अशा प्रकारचे सुरस वाक्य असतात. देव असा बोलतो. देवाचाही बोलण्यातून परिचय होतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. मग ते कोरोना आला होता ना. कोरोनाच्या आधी आलो होतो मी इथे एकदा. कोरोना आला होता ना. तुम्ही का असे तुमचे 12 वाजल्यासारखे चेहरा काऊन तुमचे पडले मला काही कळलं नाही. कोरोना आला होता का? हा, असं बोला म्हणजे मला ते बोललं तर उत्तर द्यायला जमतात. हा, चांगला होता ना कोरोना? हा, नाही. स्वरूपाचा परिचय द्यावा ज्ञानाला, त्याला त्याची गरज आहे. आणि स्वभावाचा परिचय द्यावा भक्ताला. भक्ती करण्यासाठी देवाचा स्वभाव कळला पाहिजे, आणि परमात्म्याला यथार्थ जाणण्यासाठी त्याचं ज्ञान झालं पाहिजे. पण ज्ञानाला द्यायचा परिचय तो ज्ञानाचा स्वरूपाचा आहे. पण भक्ताला परिचय द्यावा देवाच्या स्वभावाचा. तैसा नवे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. तसं देवाच्या स्वभावाचा परिचय आज जगद्गुरु तुकोबाराय महाराज ज्या आशुतोषाची आम्ही साधना करतो या परमात्म्याच्या स्वभावाचा परिचय देतात, पण अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे भोळा. पुन्हा हात काढला का रक्त बाहेर येऊ लागलं. करावं काय? त्याला मोठा विचार पडला. आणि त्यानं ऐकलं होतं का कधी कधी असं झालं तर आपला डोळा जर त्या देवाला लावला तर मग ते जाईल. अशा भावनेनं त्याच्या भोळ्या समजुतीनं केलं काय त्यानं. लोक डोळा देतात, कोणी किडनी देतात, ऐका नाही. मग म्हणे आपण एक करू, आपला डोळा काढून देवाला लावू. क्षणाचा विलंब न करता बाण आपल्या डोळ्यात रोवला, डोळा बाहेर काढला आणि त्या देवाच्या मूर्तीजवळ त्यानं तो डोळा नेऊन त्याला चिटकवला. चिटकवल्याबरोबर झाला असं देवाला लीला दाखवायची होती. रक्तस्राव बंद झाला. ते म्हणे बरं झालं, जाऊ दे आपला एक डोळा गेला तर काही हरकत नाही, पण आज देवाच्या तर वेदना शांत झाल्या, देवाचं तर रक्त बंद झालं, समाधान वाटलं. आणि समाधान वाटल्यानंतर लगेच देवाने डाव्या डोळ्यातून तशी धार चालू केली. ते म्हणे आता काही चिंता नाही, आपल्याला उपाय सापडला. देवाला 2 डोळे आणि आपल्याला 2 डोळे, चिंताच करायची नाही. आणखीन एक आपला डोळा बाकी आहे ना. म्हणे आपण आपला हाय डोळा देवाला लावू, पण हा डोळा आपण लावायचा झाला तर आपला डोळा काढला तर आपल्याला दिसेल कसं? बरं, देवाला लावायचा झाला तर आपल्याला काही कळणार नाही. म्हणून त्यानं एक विचार केला, हाताने डोळा काढू आणि डोळा लक्षात येण्यासाठी पायाचा अंगठा त्या डोळ्यावर दाबून धरला. इथं डोळा लक्षात आला पाहिजे ना.
म्हणून बराबर अंगठा दाबून धरला, बाण डोळ्यात रोवला, डोळा बाहेर काढला, डाव्या डोळ्याच्या ठिकाणी तो डोळा चिटकवला. याच्या डोळ्यातून अश्रू आपलं रक्त येत आहे. देवाचं रक्त बंद झालं. देवाच्या मूर्तीला घट्ट मिठी मारली. प्रभू आता मला दिसत नाही, पण खरं सांगू का प्रभू, तुमचं रक्त थांबलं ना, तुमच्या वेदना थांबल्या ना, तुम्हाला वाईट वाटत नाही ना प्रभू, आता तुम्ही चिंता करू नका, मी आहे, काही चिंता करू नका, असं म्हणून देवाला अभय देत होता. आणि असं करता 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 त्या ब्राह्मणाने पाहिलं, त्याच्या डोळ्यातून असे येऊ लागले, काय एवढी भक्ती आहे महाराज, एवढी भक्ती तर मी सुद्धा देवाची केली नाही. आणि असं करता करता देवाला आर्त हाक मारला. देव काय